नमस्कार मित्रांनो. कधी विचार केला आहे का की तुमच्या खिशातले पैसे तुमच्या मेंदूचा ताबा कसा घेतात? आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप पैसा आला म्हणजे आपण यशस्वी झालो. पण सायकॉलॉजीनुसार तुम्ही तुमच्यातील माणूस गमावण्याच्या मार्गावर आहात. तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून का दुरावतात? श्रीमंत झाल्यावर माणसाला कोणाचीच गरज का वाटत नाही आणि तो आपल्याच माणसांना तुच्छ का लेखायला लागतो? जर तुम्हाला माणसांची खरी बदललेली रूपं ओळखायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची हिंमत दाखवा. कारण आज आपण अशा एका सत्यावर बोलणार आहोत ज्या ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे खरे चेहरे स्पष्ट दिसायला लागतील. चला या पैशांच्या खेळाचा पडदा फाडूया. मुद्दा 1. पैसा स्वभाव बदलत नाही, तो फक्त मुखवटा काढतो. अनेकदा आपण म्हणतो की पैसा आल्यावर तो माणूस बदलला, पण सत्य हे आहे की पैसा माणसाला बदलत नाही, तर तो माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणतो. जेव्हा एखाद्याकडे पैसे नसतात तेव्हा तो परिस्थितीमुळे नम्र असतो. त्याला भीती असते की जर मी उद्धटपणे वागलो तर मला कोण मदत करेल. पण जसा पैसा येतो तशी त्याच्या मनातील ही भीती निघून जाते. आता त्याला वाटतं की माझं काम पैशाने होईल, मला माणसांची गरज नाही. मग जो स्वभाव आत दडलेला असतो तो बाहेर येतो. पैसा हा केवळ एक आरसा आहे जो तुमच्यातील चांगले किंवा वाईट गुण जगासमोर मोठे करून दाखवतो. जर माणूस मुळातच कडू असेल तर पैसा त्या कडूपणाला धार देतो. मुद्दा 2. सत्तेची नशा आणि मेंदूतील बदल. विज्ञानाने हे सिद्ध केले की जेव्हा माणसाकडे संपत्ती येते तेव्हा त्याच्या मेंदूतील एम्पथी म्हणजेच दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव करून देणारा भाग हळूहळू सुन्न व्हायला लागतो. त्याला असं वाटायला लागतं की तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीमंत झाल्यावर माणसाला वाटतं की जगातील प्रत्येक गोष्ट तो विकत घेऊ शकतो. या चुकीच्या अहंकारामुळे तो आपल्या जुन्या नात्यांना ओझं समजायला लागतो. त्याला वाटतं की ही साधी माणसं माझ्या स्टँडर्डची नाहीत. तो विसरतो की कठीण काळात याच माणसांनी त्याला साथ दिली होती. हा मानसिक बदल इतका सूक्ष्म असतो की त्या माणसाला स्वतःलाही कळत नाही की तो कधी माणूस सोडून यंत्र बनला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पैसा ही तुमच्या आयुष्यातील गरज आहे, पण तो तुमचा मालक नसावा. जर पैसा तुमच्या डोक्यात गेला तर तो तुमच्या नात्यांचा नाश केल्याशिवाय थांबणार नाही. नमस्कार, मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. जर तुम्हाला पैशाच्या पलीकडचं मानवी मन समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथे आपण आयुष्याची खरी गुपितं उलगडतो. चला वळूया पुढच्या धक्कादायक सत्याकडे. मुद्दा 3. नात्यामधील तुलना आणि सामाजिक प्रतिष्ठा. पैसा आल्यावर माणूस आपल्या जुन्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागतो. त्याला वाटतं की जर मी या गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांसोबत दिसलो तर माझी समाजातील किंमत कमी होईल. तो अशा लोकांची संगत शोधतो ज्यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त पैसा आहे. या स्पर्धेत तो इतका आंधळा होतो की त्याला त्याच्या जवळच्या माणसांचं खरं प्रेम दिसेनासं होतं. त्याला फक्त दिखावा महत्त्वाचा वाटतो. महागड्या गाड्या, मोठे बंगले आणि ब्रँडेड कपडे याच्या नादात तो रक्ताची नाती मागे सोडतो. त्याला वाटतं की पैसा हे सर्वस्व आहे, पण तो हे विसरतो की संकटाच्या काळी पैसा फक्त सोय करतो, आधार मात्र माणसंच देतात. मुद्दा 4. पैशाने शांती विकत घेता येते का? लोक म्हणतात की पैशाने सगळं विकत घेता येतं, पण सायकॉलॉजी सांगते की पैसा फक्त सुख सोयी देऊ शकतो, मनाची शांती नाही. जसा पैसा वाढतो तशी माणसाची सुरक्षितेची चिंता वाढते. त्याला सतत शंका येऊ लागते की समोरचा माणूस माझ्याशी पैशासाठी तर गोड बोलत नाही आहे ना? माझी पत्नी, माझी मुलं किंवा माझे मित्र माझ्यावर खरंच प्रेम करतात की माझ्या संपत्तीवर? ही संशयाची वृत्ती माणसाला आतून एकटं पाडते. तो आलिशान घरात राहतो, महागड्या गादीवर झोपतो, पण त्याला शांत झोप लागत नाही. हा पैशाचा सर्वात मोठा शाप आहे, जो तुम्हाला गर्दीत असूनही एकटं पाळतो. मुद्दा 5. श्रीमंतीचा माज आणि विनाशाची सुरुवात. जेव्हा माणसाला वाटतं की तो कोणालाही विकत घेऊ शकतो किंवा कोणाचाही अपमान करू शकतो तेव्हा त्याच्या विनाशाची सुरुवात झालेली असते. पैशाचा माज हा माणसाला आंधळा बनवतो. तो इतरांना तुच्छ लेखायला लागतो, त्याच्या कष्टाची थट्टा करतो. पण काळ कोणासाठी थांबत नाही. इतिहास साक्ष आहे की मोठ्या मोठ्या साम्राज्याचा नाश हा अहंकारामुळे झाला आहे. पैसा आज आहे, उद्या नाही,
पण तुम्ही कमावलेली माणसं आणि तुमची वागणूक हीच तुमची खरी ओळख असते. जो माणूस श्रीमंत होऊनही जमिनीवर पाय ठेवून राहतो तोच खरा यशस्वी असतो. तर मित्रांनो, पैसा भरपूर कमवा, पण आपली माणुसकी कधीही हरवू नका. पैसा तुमच्या खिशात असू द्या, पण तो तुमच्या डोक्यात शिरू देऊ नका. आपल्याला काय वाटतं, पैसा खरोखर माणसाला बदलतो का? तुमच्या आयुष्यातील एखादा असा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.